मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष आधीच टोकाला गेलेला असताना आता शिंदेंच्या गटातनं एक अशी हालचाल समोर आली आहे ज्यामुळे ठाकरे गटाच्या मुंबईच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले सचिन अहिर आता शिंदेंच्या मुंबई मिशनचा चेहरा होणार आहेत का? कारण सचिन अहिर यांची उपस्थितीत मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत अहिरांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे। मुंबईची संघटनात्मक जबाबदारी सचिन अहिरांच्या खांद्यावरती देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केली का? ही चर्चा सुरू होण्यामागचं नेमकं कारण काय? सचिन अहिरांची कडे मुंबईची खरंच जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते का? आणि जर तसं झालं तर त्याचा थेट परिणाम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतल्या राजकारणावर होऊ शकतो का? सगळं तुम्हाला सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सर्वात आधी पाहूया नेमकं काय घडलं। मुंबईतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची एक बैठक झाली। या बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती आणि शिंदेंच्या शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले सचिन अहिर हे उपस्थित होते। अहिरांनी या नगरसेवकांशी संवाद साधला आणि मुंबई महापालिकेतील आगामी राजकीय भूमिकेबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती समोर आली। या बैठकीमुळेच आता एक प्रश्न उपस्थित होतोय, मुंबईतील शिवसेनेच्या संघटनाची धुरा सचिन अहिरांकडे सोपवण्याची हालचाल सुरू आहे का? आता प्रश्न असा आहे की ही चर्चा इतकी महत्त्वाची काय? त्यासाठी थोडीशी सचिन अहिर यांची राजकीय पार्श्वभूमी आपण समजून आधी घेऊया। सचिन अहिर हे मुंबईच्या राजकारणातलं जुनं आणि अनुभवी नाव, विशेषतः वरळी आणि मुंबईतील संघटनात्मक राजकारणाशी त्यांचा जवळचा संबंध आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर सचिन अहिर यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला साथ दिली। याच काळात ते ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते म्हणून काम करत होते। वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीतही सचिन अहिर यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते आणि म्हणूनच सचिन अहिरांचा शिंदे गटातील प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नव्हता। मुंबईच्या राजकारणाच्या दृष्ट्या त्याकडे मोठ्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिलं गेलं। जून 2026 मध्ये सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्याच वेळेला त्यांचं नाव विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी पुढे करण्यात आलं। यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवड झाली। म्हणजेच ठाकरे गटातनं शिंदेंच्या गटात प्रवेश आणि त्यानंतर लगेचच विधान परिषदेचं महत्त्वाचं पद। आता त्यानंतर मुंबईतील नगरसेवकांसोबत थेट बैठक। त्याचमुळे या घडामोडींकडे राजकीय संकेत म्हणून पाहिलं जातंय। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शिंदेंना मुंबईसाठी सचिन अहिरांची गरज का भासू शकते? यासाठी एक कारण म्हणजे मुंबईचं राजकारण। मुंबई ही शिवसेनेच्या राजकारणाची पारंपरिक राजधानी मानली जाते। शिवसेनेच्या संघटनेची ताकद ही केवळ आमदार आणि खासदारांमध्ये नाही, तर विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माजी नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांची असलेल्या संपर्कातही आहे। आणि सचिन अहिर यांनी या संपूर्ण संघटनात्मक राजकारणाचा अनुभव आहे। त्यामुळे शिंदे गट मुंबईत आपली संघटना आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न करत असेल तर अनुभवी मुंबईकर नेत्याला पुढे करणं ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची रणनीती ठरू शकते। आता इथेच तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा अँगल आहे, सचिन अहिर हे ठाकरे गटातनं आलेले आहेत। म्हणजेच ठाकरे गटाची संघटनात्मक रचना, त्यांची ताकद, स्थानिक नेते कार्यकर्त्यांची मानसिकता आणि मुंबईतील राजकीय समीकरणं याची त्यांना माहिती आहे। यामुळे शिंदे गटासाठी सचिन अहिर हे फक्त एक नवीन नेते नाहीत, तर ठाकरे गटाची मुंबईतील राजकीय रचना समजून घेणारा अनुभवी चेहरा आहे। आणि त्याचमुळे जर त्यांच्याकडे मुंबईची संघटनात्मक जबाबदारी दिली गेली तर शिंदे गटासाठी त्याचा मोठा राजकीय फायदा होऊ शकतो। पण इथेच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, मुंबई महापालिका। मुंबईच्या राजकारणात महापालिकेचं महत्त्व हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको। शिवसेनेची अनेक दशकांची मुंबईतील राजकीय ताकद ही महापालिकांच्या राजकारणाशी जोडलेली आहे। त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या राजकारणात कोण कोणाच्या बाजूने उभं राहतं, कोणते माजी नगरसेवक कोणत्या गटात जातात, स्थानिक पातळीवर कोणाची संघटना मजबूत होते, हे सगळं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर सचिन अहिरांनी मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेणं विशेष लक्षवेधी ठरतं।
काही रिपोर्ट्सनुसार या बैठकीत महापालिकेतील आगामी भूमिका आणि संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा झाली. आता त्याचमुळे आता एक राजकीय प्रश्न उपस्थित केला जातोय, शिंदे गट मुंबईत नवा संघटनात्मक चेहरा तयार करतंय का? आता या सगळ्यावर थेट परिणाम कोणावर होणार आहे? तर साहजिकच आहे उद्धव ठाकरे गटावर, कारण सचिन अहिर हे एकेकाळी ठाकरेंच्या गटातले महत्त्वाचे नेते होते. विशेषतः वळणीच्या राजकारणात मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाशी त्यांचा जवळचा राजकीय संबंध राहिलाय. त्याचमुळे सचिन अहिर जर शिंदे गटाच्या मुंबईतील संघटनात्मक रणनीतीत सक्रिय झाले तर त्याचा सगळ्यात मोठा राजकीय संदेश ठाकरे गटासाठी असेल. तो संदेश असा असू शकतो की मुंबईत केवळ शिवसेना नावावर दावा नाही तर संघटनात्मक ताकद उभी करण्याची सुद्धा तयारी आहे. पण आणखीन एक प्रश्न की सचिन अहिरांना खरंच मुंबईचे संपूर्णपणे जबाबदारी मिळणार आहे का? याचं उत्तर आता निश्चित असं देता येणार नाही, कारण अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाहीये. पण बैठका, नगरसेवकांशी संवाद आणि मुंबईच्या संघटनात्मक कामात त्यांचा वाढता सहभाग या सगळ्या गोष्टी पाहता त्यांची मोठी भूमिका मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि राजकारणात अनेकदा अधिकृत घोषणा होण्याआधीच काही संकेत मिळायला सुरुवात होतात. सध्या सचिन अहिरांच्या बाबतही असंच काहीसं चित्र दिसतंय. आता आणखीन एक राजकीय गणित पाहूया. सचिन अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती आहेत, म्हणजेच विधानमंडळातील त्यांचं पद हे महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर मुंबईतील संघटनात्मक राजकारणात त्याचा वापर केला गेला तर शिंदे गटाला विधानमंडळ आणि मुंबई संघटना असा दुहेरी फायदा मिळू शकतो. एकीकडे सभागृहातील महत्त्वाची जबाबदारी, दुसरीकडे मुंबईतील संघटनात्मक काम. मात्र हे सगळं प्रत्यक्षात कितपत होतं हे येत्या काळातच आपल्याला स्पष्ट होईल. आणि म्हणूनच सध्या या संपूर्ण घडामोडीकडे एका बैठकीपेक्षा मोठ्या राजकीय संकेताच्या रूपात पाहिलं जातंय. कारण ठाकरे गटातून आलेला नेता, मुंबईच्या राजकारणाचा अनुभव असलेला नेता आणि आता शिंदे गटाच्या नगरसेवकांसोबत थेट संवाद साधणारा नेता, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे सचिन अहिरांच्या पुढच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जर पुढच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिरांकडे मुंबईची अधिकृत संघटनात्मक जबाबदारी सोपवली तर हा फक्त केवळ पदाचा निर्णय नसेल, तर मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षाला नवं स्वरूप देण्याचा राजकीय प्रयत्न असू शकतो. जर खरंच तसं झालं तर वरळीपासून ते मुंबई महापालिकेपर्यंत त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, सचिन अहिर शिंदे गटात आल्यानंतर त्यांची भूमिका फक्त विधान परिषदेपुरता मर्यादित राहणार का, की मुंबईच्या राजकारणात त्यांना मोठा जबाबदारी दिली जाणार, याचं उत्तर अधिकृत निर्णयानंतर मिळेलच. पण मुंबईतील नगरसेवकांची बैठक आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा पाहता एकनाथ शिंदेंच्या मुंबईच्या नव्या रणनीतीत सचिन अहिर हे महत्त्वाचं नाव दिसताना ठरतंय, हे मात्र नक्की. आता पुढचा निर्णय काय होतो आणि सचिन अहिरांच्या खांद्यावर खरंच मुंबईची संघटनात्मक धुरा येते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.